नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. भारतीय रिझर्व्ह बँकेनं अर्थात आरबीआयनं पेटीएम पेमेंट्स बँकचा बँकिंग परवाना रद्द केलाय. या कारवाईनंतर लाखो ग्राहकांमध्ये त्यांचे पैसे जमा कधी मिळणार याबाबत चिंता वाढली आहे. पेटीएम पेमेंट्स बँककडून 10 कोटींहून अधिक ग्राहक असल्याचा दावा केला जातो. मात्र नियामकांच्या कारवाईनंतर बँकेच्या बंद प्रक्रियेला आता गती मिळतीये. 197 कम्युनिकेशन आणि त्यांचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी प्रमोट केलेल्या या बँकेवर मार्च 2022 पासूनच काही निर्बंध लागू होते. जानेवारी 2024 मध्ये आरबीआयनं नियमांचे पालन न केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आणि नवीन ठेवी स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली. यामुळे ग्राहकांमध्ये घबराट वाढली आणि मोठ्या प्रमाणावर पैसे काढण्यास सुरुवात झाली. आरबीआयनं स्पष्ट केलं आहे की पेटीएम पेमेंट्स बँककडे पुरेशी रक्कम उपलब्ध आहे, ज्यामुळे सर्व ग्राहकांना त्यांची जमा रक्कम परत देणं शक्य आहे. ग्राहकांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे, ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान होणार नाही. यामुळेच रिफंड प्रक्रियेबाबत लवकरच स्पष्ट टाइमलाईन जाहीर होण्याची शक्यता आहे. परवाना रद्द झाल्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकनेही ग्राहकांना आश्वासन दिलं की बँकेकडे पुरेशी कॅश उपलब्ध असून सर्व ग्राहकांचे पैसे परत केले जातील. दरम्यान पेटीएम पेमेंट्स बँकमध्ये ग्राहकांचे पैसे सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, वॉलेट बॅलन्स, प्रीपेड इन्व्हेस्टमेंट आणि फास्टॅगच्या स्वरूपात आहेत.